मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ आली. 2.6 मीटर ही सध्याची पातळी आहे. धोकादायक पातळी ही 2.7 मीटर इतकी आहे. कुर्ला जवळच्या क्रांतीनगर वसाहतींना त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पालिका कर्मचाऱ्यांनी माईक घेत घोषणा देऊन हा इशारा दिला. मिठी नदी आता धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचली आहे, कारण 2.7 मीटर ही धोकादायक पातळी आणि सध्याची पातळी ही 2.6 मीटर इतकी आहे. अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. अमोल, सध्याची स्थिती नेमकी काय? नक्कीच मिठी नदीचा पात्र आहे त्या परिसरामध्ये जर आता मिठी नदीने जर 2.7 पॉईंटची जर पातळी गाठली तर रेड अलर्ट घोषित करण्यात येतो. परंतु आता 2.6 पॉईंट इतकी सध्या मीटर पातळी सध्या गाठलेली आहे मिठी नदीने. आणि मिठी नदीच्या परिसरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात आहे तो पाऊस पडतोय. त्यामुळे क्रांतीनगर असेल, मिठी नदीच्या आजूबाजूचा परिसर किंवा संदेशनगर या ठिकाणी जी वसाहत आहे ती आधीच खाली करण्यात आलेली आहे. परंतु उर्वरित जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना आता पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. माईक्स असतील किंवा ज्या पद्धतीने या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे तो केला जातो. आणि लवकरात लवकर या ठिकाणी जर मोठा पाऊस झाला आणि मिठी नदीच्या क्षेत्रात रेड अलर्ट जर घोषित केला तर तात्काळ घरं खाली करण्याचा इशारा आहे तो पालिका प्रशासनाने आता सध्या या परिसरातील रहिवाशांना आहे तो दिलेला आहे. पालिका प्रशासन सतर्क आहे आणि इथल्या ज्या मिठी नदीच्या पात्राचं जे मॉनिटरिंग आहे ते सातत्याने केलं जात आहे, जेणेकरून जर धोकादायक पातळी मिठी नदीने ओलांडली तर तात्काळ ज्या उपाययोजना आहेत त्या करण्यात येतील. नक्कीच अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मिठी नदीनं आता सुरक्षा धोकादायक पातळीच्या ती जवळ गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे तिथल्या रहिवाशांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला.